श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मधू. कर्मा क्रिएशन न्यूमरॉलॉजीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी न्यूमरॉलॉजिस्ट, टॅरो कार्ड रीडर, क्रिस्टल हीलर, वास्तू कन्सल्टंट आणि स्विच कोड मास्टर. आज गेले बरेच वर्ष मी याचे क्लासेससुद्धा घेते आणि प्रिडिक्शनसुद्धा करत असते. तर आज माझा आजचा विषय आहे वैदिक न्यूमरॉलॉजी. वैदिक न्यूमरॉलॉजी म्हणजे काय की आपलं भारतीय अंकशास्त्र किंवा भारतीय अंक ज्योतिष, अंकांची जादू, अंकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे वैदिक न्यूमरॉलॉजी. आणि आपले हे भारतातील आहे. न्यूमरॉलॉजीचे भरपूर प्रकार आहेत. शॅल्डिन आहे, लोशोग्रिड आहे, पायथागोरस आहे, अजून बरेच आहेत. पण आपलं जे आपल्या भारतातलं जे आहे ते वैदिक न्यूमरॉलॉजी हे सुद्धा एक ज्योतिषाचाच प्रकार आहे. पण असं म्हणतात ना की ज्योतिष जे आहे, ज्योतिषशास्त्र ते म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी ज्याला आपण म्हणतो ते फार डीपमध्ये आहे. त्याचा खूप डीपमध्ये अभ्यास करावा लागतो. पण वैदिक न्यूमरॉलॉजी आहे ह्याचा अभ्यास फार नाही, खूप डीपमध्ये नाही. तर ह्याच्या अगदी ते 15 ते महिन्याभराच्या अभ्यासामध्ये आपण एक चांगले न्यूमरॉलॉजिस्ट बनू शकतो आणि आपलं करिअर करू शकतो, लोकांना मार्गदर्शन करू शकतो. स्वतःच्यासुद्धा लाईफमध्ये चढ उतार काय आहे, चांगला वाईट काय आहे हे आपण ह्या छोट्याशा वैदिक न्यूमरॉलॉजीच्या क्लासमधून किंवा ह्याच्या अभ्यासातून आपण शिकू शकतो. तर आताच मी बोलले की न्यूमरॉलॉजी म्हणजे काय, अंकांचा अभ्यास, अंकांचं अंक ज्योतिष किंवा आपली जी बड्डेट आहे त्या बड्डेटच्या नंबरांचा अभ्यास करणारं शास्त्र. किंवा त्याच्यावरून तुमच्या लाईफमध्ये काय चांगलं वाईट होणार आहे किंवा तुमच्या लाईफमध्ये चढ उतार काय आहेत हे सांगणारं शास्त्र. किंवा कधी काय करायचं, काय चांगलं आहे, कधी कुठल्या गोष्टीची सुरुवात करायची, कधी थांबायचं, तुमचा चांगला पिरियड कुठला, तुमचा वाईट पिरियड कुठला, ह्या सगळ्यांचं प्रिडिक्शन आपण वैदिक न्यूमरॉलॉजीमधून करू शकतो. तर ह्या न्यूमरॉलॉजीमध्ये मूलांक, भाग्यांक ह्याचा रोल खूप मोठा असतो. मूलांक म्हणजे काय आणि भाग्यांक म्हणजे काय ते मी अगोदर सांगते. तर मूलांक म्हणजे काय, तर आपली ज्या तारखेला आपला जन्म झाला ती तारीख म्हणजेच आपला मूलांक. किंवा त्याचं जो समजा फार एखाद्याचा जन्म 1 तारखेला झाला तर 1 तारीख इथे हा त्याचा मूलांक झाला. एखाद्याचा जन्म 9 तारखेला झाला तर 9 तारीख हे त्याचं मूलांक झाला. एखाद्याचा जन्म 10 तारखेला झाला, मग 10 म्हणजे काय, 1 आणि 0. 1 आणि 0ची बेरीज केल्यानंतर उत्तर 1च येतं, म्हणजे 1 हा काय झाला त्याचा मूलांक. एखाद्याचा जन्म 11 तारखेला झाला तर 11 म्हणजे 1 आणि 1, मग 1 आणि 1 यांची जर बेरीज केल्यानंतर 2 येतात, मग त्या व्यक्तीचा मूलांक झाला 2. एखाद्याचा जन्म 21 तारखेला झालेला आहे म्हणजे 2 आणि 1, 2 अधिक 1 केल्यानंतर 3 येतात, मग 3 हे काय झालं त्याचा मूलांक. एखाद्याचा जन्म झालेला असेल की 29 तारखेला म्हणजे 29 म्हणजे काय 2 आणि 9, मग 2 आणि 9 यांची बेरीज केल्यानंतर आन्सर येतं 11. पुन्हा 11 म्हणजे पुन्हा 1 अधिक 1 2, मग परत त्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येतं 2. 1 अधिक 1 2, मग 2 हा काय झाला त्याचा मूलांक. आणि मूलांकावरून आपल्या त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे, व्यक्तिमत्व समजतं. तो व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो लाईफमध्ये काय करणार आहे. आणि ह्या मूलांकाचा प्रभाव माणसाच्या व्यक्तिमत्वावर किंवा त्याच्या जीवनावर होत असतो. नंतर भाग्यांक म्हणजे काय, तर भाग्यांक म्हणजे काय, तर तुमच्या बड्डेट, तुमची जी काही जन्मतारीख आहे त्या जन्मतारीखचा तारीख, तुमची जन्मतारीख, तुमचा महिना, तुमचं इसवी सन आणि तुमचं साल, या सगळे जेवढे नंबर आहेत त्या सगळ्या नंबरांची बेरीज केल्यानंतर एक सिंगल नंबर येतो. तो सिंगल नंबर म्हणजे आपला भाग्यांक, म्हणजे भाग्य सांगणारा भाग्यांक. म्हणजे एखाद्याची जन्मतारीख आहे 1/1/1911, मग 1 अधिक 1 म्हणजे त्याचा महिना घेतला, तारीख घेतली, 1900 मधला 1 घेतला, परत 9 घेतला आणि 11चा 1 आणि 1 या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला आपण काय म्हणतो, भाग्यांक. मग 1/1/1911 ह्याचं जर भाग्यांक हे केलं तर आपल्याला त्याचा भाग्यांक 5 येऊ शकतो. आता मी थोडक्यात कसं केलं तर ते मॅथची एक ट्रिक आहे, ती कशी केली ती बघा. 1 अधिक 1 अधिक 1911चे 9, पुन्हा 1911 मधला 1 आणि पुन्हा 11 मधला पुन्हा 1 म्हणजे हे 6 डिजिट झाले. ह्या 6 डिजिटची बेरीज केल्यानंतर जे काही सिंगल आन्सर येतं ते सिंगल उत्तर म्हणजेच काय असतं आपलं भाग्यांक. आणि या भाग्यांकावरनं आपण लाईफमधले चढ उतार आणि लाईफमध्ये काय करणार आहोत, लाईफमध्ये आपली नोकरी करणार, जॉब करणार, तुमच्या म्हणजे तुम्ही लाईफमध्ये काय करणार आहात, तुमचं पुढचं आयुष्य कसं असणार आहे,
ह्याचं या सगळ्याचं भविष्य आपण भाग्यांकामधून करत असतो. म्हणजे माणसाच्या व्यक्तिमत्वावर मूलांक आणि भाग्यांकांचा खूप अतिशय परिणाम होत असतो. मग लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये फक्त मूलांक भाग्यांक महत्त्वाचं नाही आहे. ते तुमच्या बर्थडेटमध्ये जेवढे सगळे नंबर्स येतात ते सगळ्या नंबर्सचा रोल किंवा त्या सगळ्या नंबर्सचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. मग कधी तो चांगला असेल, कधी तो वाईट असेल, पण ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या जीवनावर होत असतो. मग आता आपले एकूण नंबर किती आहेत? मराठी नंबर झाले किंवा आपले इंग्लिश नंबर, तर 1 ते 9 नंबर आहेत, बरोबर आहे की नाही? 1 2 3 4 हे नंबर फक्त सिंगल डिजिटचे नंबर झाले 9. आणि आपल्या मालेमध्ये एकूण ग्रह किती आहेत? 9. कोणते कोणते? तर सूर्य, चंद्र, गुरु, राहू, त्यानंतर बुध, नंतर शुक्र, नंतर केतू, नंतर शनी आणि मंगळ, हे 9 ग्रह आणि आपले 9 नंबर. मग हे 9 ग्रह जे आहे ते प्रत्येक नंबरशी कनेक्टेड आहेत. म्हणजे 9 नंबर्स 9 ग्रह. मग प्रत्येक नंबर हा एक ग्रहाशी कनेक्टेड आहे आणि त्याचा परिणाम त्या नंबर्सवर होत असतो. आणि नंबर्सवर होत असतो म्हणजेच आपल्या जीवनावर होत असतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 1 हा नंबर आहे, 1 हा नंबर हा सूर्याचा नंबर आहे. 2 नंबर कोणाचा आहे? तर 2 नंबर हा चंद्राचा नंबर आहे. 3 नंबर कोणाचा? तर गुरुचा नंबर आहे. 4 नंबर कोणाचा आहे? तर राहूचा नंबर आहे. 5 नंबर आहे हा बुधचा नंबर आहे. 6 नंबर हा शुक्राचा नंबर आहे. 7 नंबर हा केतूचा नंबर आहे. 8 नंबर म्हणजे शनी महाराज आणि 9 म्हणजे मंगळदेव. असे 9 नंबर आणि 9 ग्रह. मग ज्यावेळेला बाळ जन्माला येतं त्यावेळेला तो स्वतःबरोबर बर्थडेट घेऊन येतो. आणि बर्थडेट जन्मतारीख असते, ते जन्मतारीख म्हणजेच ते नंबर्स असतात. आणि मग ते जे त्याचे नंबर्स असतात ते नंबर्स म्हणजेच त्या प्लॅनेटशी त्याचं झालेलं कनेक्शन. म्हणजे एखाद्याचा जन्म 1 तारखेला झाला म्हणजे तो सूर्यप्रधान व्यक्ती झाला. एखाद्याचा मूलांक किंवा जन्मतारीख जर 2 असेल तर तो चंद्रप्रधान व्यक्ती झाला. एखाद्याचा 3 असेल तर तो गुरुप्रधान व्यक्ती किंवा त्याचा गुरुचा प्रभाव त्याच्या व्यक्तीवर जास्त असणार. एखादा जन्म 4 तारखेला झाला म्हणजे तो राहू प्रधान किंवा राहूचा त्या व्यक्तीवर प्रभाव जास्त असणार. एखाद्याचा मूलांक 5 आहे किंवा त्याची बर्थडेट 5 आहे म्हणजे त्याच्यावर बुधाचा परिणाम जास्त असणार आहे. एखाद्याची बर्थडेट 6 आहे म्हणजे तो शुक्राचा प्रभाव किंवा शुक्रप्रधान व्यक्ती आहे की शुक्राचा त्याचा मूलांक 6 झाला. 7 हा काय झाला? केतू, म्हणजे केतूचा प्रभाव त्याच्यावर जास्त आला. एखाद्याची बर्थडेट 8 असेल किंवा मूलांक 8 असेल तर त्याच्यावर शनीचा प्रभाव जास्त आला. आणि एखाद्याची बर्थडेट जर 9 असेल तर तो मंगळप्रधान व्यक्ती किंवा मंगळचा त्याच्यावर परिणाम जास्त असणार आहे. आणि तसंच भाग्यांकाचं पण आहे. जसं मूलांकाचं झालं तसंच भाग्यांकाचं पण. एखाद्याचा जर भाग्यांक 1 असेल तर त्याचा भाग्यांक सूर्यासोबत संबंध आला. एखाद्याचा भाग्यांक 2 आला तर तुझं चंद्रासंबंध रिलेटेड त्याचा संबंध आला किंवा तो नंबर चंद्राशी रिलेटेड आहे की त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चंद्राप्रमाणे असणार आहे. असे 9 ग्रह आणि 9 ग्रहांप्रमाणे त्यांचे नंबर्स यांचा इफेक्ट आपल्या जीवनावर होत असतो. हे झालं 9 नंबर आणि 9 ग्रह झाले, बरोबर आहे की नाही? मग आता 9 म्हणजे काय तर आपण बघूया. 9 नंबर्सचे काय हे असू शकतात, मूलांकाविषयी काय असू शकतं. तर 9 नंबर म्हणजे काय आहे? सूर्य आहे. मग सूर्य म्हणजे काय आहे? पूर्ण ह्याचा राजा, आपल्या पूर्ण सूर्यमालेचा तो पूर्ण राजा आहे. मग ज्याचा मूलांक किंवा भाग्यांक 1 असेल तो कसा झाला? एकदम सूर्यासारखा, एकदम तेजस्वी राजा. जर राहणीमान राजासारखं नेतृत्व गुण त्या व्यक्तीमध्ये आलं, लिडरशिप क्वालिटी आली, एकदम आत्मविश्वास, कॉन्फिडन्स त्या अशा व्यक्तीचं चांगला उत्तम असू शकतो. एखाद्याचं जन्मतारीख जर 2 असेल किंवा त्याचं मूलांक भाग्यांक 2 असेल तर तो चंद्रप्रधान, त्याच्यावर चंद्राचा प्रभाव जास्त असणार आहे. मग चंद्र हा मनाचा कारक आहे, आईचा कारक आहे. चंद्र हा पैशाचा सुद्धा कारक आहे. मग जो व्यक्तीचा मूलांक 2 आहे तर तो चंद्रप्रधान व्यक्ती झाला. मग चंद्र म्हणजे काय? आईसारखा. मग त्याच्यामध्ये काय असतं की मातृत्व गुण त्याच्यामध्ये जास्त असणार आहे. आईसारखं काळजी घेणं, चिंता करणं, केअर करणं, नंतर सगळीकडे लक्ष असणं, तेजस्वी असणं, म्हणजे एक म्हणतात एक आईसारखं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व तेवढं मनाने हळवा असणार आहे. असं हे 2चं झालं. 3 हा काय? गुरुप्रधान. गुरु हा काय? सर्व देवांचे गुरु, देवांचे ते शिक्षक आहेत. मग गुरुप्रधान व्यक्ती हे काय झाले? गुरुसारखे झाले. म्हणजे ते दुसऱ्याला ज्ञान देणार पण, ज्ञान घेणार पण. असे लोकांचं शिक्षण खूप छान असतं,
उत्तम त्यांचं बोलणं छान असतं, त्यांना एखाद्याला वक्तृत्व अशा व्यक्तींचं खूप चांगलं असतं, ज्ञानी असतात अशी लोकं, हुशार असतात अशी लोकं. 4 नंबर हा राहू, जरा थोडे स्ट्रिक असतात, पण सगळं अप टू डेट एकदम व्यवस्थित सगळं घरामध्ये मॅनेजमेंट त्यांचं खूप छान असतं. अशी लोकं थोडीशी रागीट असतात, थोडं म्हणजे त्यांच्या मनासारखं नाही झालं की त्यांची लगेच चिडचिड होते. पण त्यांचं राहू म्हणजे काय, हे डोकं आहे. राहू म्हणजे काय आहे, त्या राक्षसाचं डोकं आहे. आणि केतू म्हणजे काय, फक्त धड आहे. मग हे डोकं म्हणजे काय, ती लोकं अतिशय डोक्याने हुशार असतात, जी कामं करणार ती एकदम प्रॅक्टिकल आणि डोक्याने करणार. अशा लोकांचं मॅनेजमेंट खूप छान असतं. 5 म्हणजे काय झालं, 5 हे एक राजकुमार आहे. म्हणजे सूर्य जर राजा असेल, चंद्र जर राणी असेल, तर बुध हा काय झाला, त्यांचा मुलगा राजकुमार आहे तो. आणि अशी मुलगी लहान मुलासारखी असतात, मनस्वी असतात, मनाने खूप चांगली असतात, पण थोडी आळशीसुद्धा असतात. पण बुद्धीने खूप हुशार असतात. त्यांचा गणित हा विषय त्यांचा आवडता असतो. नंतर व्यवहारी असतात, तसेच ते ज्ञानी असतात, त्यांचंही शिक्षण खूप छान असतं, त्यांचं वक्तृत्व गुण खूप चांगलं असतं. 6 नंबर आहे हा शुक्राचा नंबर, म्हणजे लक्झरियस नंबर. अशा लोकांकडे पैसा कमवणं, ती लोकं दिसायला खूप सुंदर असतात, त्यांचं राहणीमान खूप सुंदर असतं. अशी लोकांना लक्झरियस लाईफ म्हणजे पैसा कमवणं, छान शोकीत राहणं, अशा लोकांना आवडतं. आणि दिसायला पण ही लोकं खूप सुंदर असतात. नंतर 7 नंबर हा केतू. केतू हे काय, फक्त धड. त्या माणसाचं जर राहू जर डोकं असेल, तर केतू हे काय झालं, धड झालं. मग अशी व्यक्ती भावनाप्रधान, अतिशय हळवे, डोकं नाही ना, मग फक्त मनाने विचार करतात अशी लोकं. मग अशी लोकं काय आहेत की भावनाप्रधान, म्हणजे म्हणतात ना, आंधळा विश्वास पण त्यांचा, विश्वास पण दुसऱ्यांवर डोळे झाक विश्वासही करणं. किंवा असं आहे की ते असे ज्यांचं 7 नंबर, अशी लोकं नेहमी कन्फ्यूज असतात. असं मुलांक ज्यांचं 7 असेल, किंवा अशी 7 प्रधान व्यक्ती जी असतात, की केतू प्रधान व्यक्ती असतात, तसं कन्फ्यूज, ऑलवेज ते कन्फ्यूज असतात. असं की करू की नको करू, काय करायचं काय नाही करायचं, पटकन त्या लोकांचे निर्णय होत नाही. पण तसेच ते मनाने पण खूप छान असतात, पण ते डोक्याने विचार करत नाही, ते मनाने जास्त विचार करतात. 8 नंबर म्हणजे कोण, शनिदेव, म्हणजे न्यायप्रधान. शनी हे न्यायदेवता आहेत. त्यामुळे अशी जी व्यक्ती असतात ती न्यायप्रधान असतात, स्ट्रिक असतात, पण त्यांची कामं मात्र डिले. कारण शनी हा काय आहे, सगळ्यात हळूहळू चालणारा ग्रह आहे. आपल्या सूर्यमालिकेतील सगळ्यात स्लो चालणारा व्यक्ती आहे. मग 8 ह्या व्यक्तींची कामंसुद्धा स्लो, डिले. त्यांनी कितीही कष्ट करू दे, पण कष्ट केल्याशिवाय अशा व्यक्तींना कधीच यश मिळत नाही. पण ज्या वेळेला यश मिळतं तेव्हा खूप मिळतं, पण सहजासहजी अशा व्यक्तींना काहीही मिळत नाही. आणि ही लोकं न्यायप्रधान असतात. त्यानंतर आहे 9 नंबर. 9 म्हणजे मंगळ महाराज. मंगळ म्हणजे कोणी, सैनिक आहेत. जर 1 हा जर सूर्य असेल, तर सूर्याचा सैनिक कोण आहे, 9 नंबर, मंगळ नंबर आहे. मग अशी व्यक्ती ॲग्रेसिव्ह असतात, रागीट असतात, पण एकदम प्रॅक्टिकलसुद्धा तेवढेच असतात. आणि शूर, धाडसीसुद्धा असतात. म्हणजे म्हणतात ना, कोणाला घाबरणार नाही, ॲग्रेसिव्ह खूप असतात अशी लोकं. पण अशी लोकं ना लाईफमध्ये खूप चांगलं काय काय करतात. म्हणजे म्हणतात ना, एकदम आर्मीमध्ये ऑफिसर, पोलीस वगैरे ही शक्यतो 9 नंबरची असतात. किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे व्यवस्थापन करणं, ही अशी जी लोकं आहेत ना, ही सगळी मंगळप्रधान व्यक्ती असतात. नंतर आपले नंबर तर हे 9 तर झालेच. आणि ह्या सगळ्या 9 नंबरचा आपल्या जीवनावर, किंवा ह्या ग्रहांचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो. आणि ह्या सगळ्याचाच अभ्यास आपण न्यूमरॉलॉजीमध्ये करत असतो. आणि मग त्याच्यानंतर आपल्या न्यूमरॉलॉजीमध्ये येणाऱ्या दशा, महादशा, तुमचा मुलांक, भाग्यांक, तुमचा कुवा नंबर, तुमचा लकी नंबर, तुमचा लक्ष्मी नंबर काय आहे, नंतर तुमच्या बजेटप्रमाणे तुमचे कोणते कोणते यंत्र आहेत की जे तुमच्यासाठी लक घेऊन येतात, नंतर तुम्ही बिझनेस करणार का, तुम्ही नोकरी करणार का, तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जाणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला न्यूमरॉलॉजीमधून समजत असतं. तर आता अजून एक तुम्हाला सांगते की कुवा नंबर म्हणजे काय. तर कुवा नंबर म्हणजे काय, तर तुमची जे काही हे असतं ना, साल आणि इसवी सन असतं, त्या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे समजा एखाद्याचा जन्म झाला 2012, मग 2 + 1 + 2 या सगळ्यांची बेरीज झाली 5. म्हणजे आपण काय केलं, इसवी सन आणि तुमचं साल, या सगळे जेवढे जे शेवटचे जे 4 नंबर असतात, त्या सगळे 4ही नंबरची आपण काय केली, बेरीज केली. ती बेरीज आली किती, 2012ची जर टोटल पूर्ण बेरीज केली, ती बेरीज येते 5. मग तो तुमचा लकी नंबर कसा काढायचा, की 2012ला जन्म झालेल्या व्यक्तींचा लकी नंबर कसा काढायचा, तर 5मध्ये जर लेडीजचा म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर हे काढायचं असेल लकी नंबर, तर ते त्या 5मध्ये 4 मिळवायचे. आणि जर एखाद्या पुरुषाचा किंवा जेंट्सचा जर आपल्याला लकी नंबर काढायचा असेल, तर 11मधून 5 वजा करायचे.
म्हणजे आता 2005ला जन्म झालेल्या व्यक्तीची पूर्ण बेरीज झाली 5 आली. मग एखाद्या स्त्रीचं जर आपल्याला लकी नंबर जर काढायचा असेल तर त्या 5मध्ये आपण 4 मिळवले ते 9 झाले. मग 9 हा काय झाला, एक प्रत्येक 2012मध्ये जन्मलेल्या सर्व व्यक्ती लेडीजचा लकी नंबर झाला 9. आणि 2012मध्ये जन्माला आलेल्या सर्व पुरुषांचा किंवा बॉईजचा नंबर किती होणार, ते टोटल झाली 5. ते 5 11मधून आपण वजा करायची. 11मधून 5 काय केले, वजा केले. 11मधून 5 वजा केल्यानंतर किती राहिले, 6. मग 2012मध्ये जन्म झालेल्या सर्व बॉईजचा किंवा मुलांचा लकी नंबर असणार आहे 6. मग तो 6 नंबर आपण कुठे लिहायचा लकी नंबर, तर त्याचं कसं सांगते तुम्हाला, की आपला हा झाला डावा हात आहे. तर डावा हाताचा आपला हा भाग असतो ना, हा या इथे आपण आता माझा किती आहे, माझा 2005ला जन्म झालेल्या यांचा लकी नंबर आहे 5. तो 5 निळ्या पेनाने लिहायचा, आपल्या रिस्टवर लिहायचा आणि हा झाला 5. तुम्हाला उलटं दिसत असेल पण हा 5 आहे. मग हा 5 नंबर काय लिहायचा, इथे लिहायचा आणि त्याच्यावर आपण उजवा हात ठेवून आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा आपण बोलायची. ती इच्छा तुमची 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, कोणाची 1 महिन्यातसुद्धा ती इच्छा पूर्ण होते. आणि जर बॉय असेल तर बॉयनी इथे किती लिहायची, 6 लिहायचं आणि पुन्हा उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आणि जी काही आपली इच्छा आहे ती बोलायची. ती इच्छा आपली 1 महिन्याभरामध्ये किंवा 3 महिन्यापर्यंत आपल्या त्या इच्छा पूर्ण होतात. हे असे अनेक आपण बर्थडेटवरून आपले लकी नंबर, लक्ष्मी नंबर, तुमचे वेगवेगळे यंत्र, तुम्हाला पैसे देणारे यंत्र, अशा बऱ्याच गोष्टींचा आपण अभ्यास या न्यूमरॉलॉजीमध्ये करत असतो. तसंच तुमच्या दशा, महादशा, म्हणजे कसं दिवसादिवसांनी काही दशा बदलत असतात, ग्रहांच्या दशा बदलत असतात, काही वर्षावर्षांनी तुमच्या दशा बदलत असतात आणि काही बऱ्याच वर्षांनीसुद्धा दशा बदलत असतात. म्हणजे महादशा त्याला म्हणतात आणि अंतर्दशा म्हणतात आणि प्रत्यंतर दशा. ह्या दशांचा सुद्धा त्या वेळेला आपल्यावर परिणाम होत असतो, लाईफमध्ये चढउतार होत असतो. सगळ्यांचा अभ्यास आपण या न्यूमरॉलॉजीमध्ये करत असतो. आणि शिवाय जर तुमच्या बर्थडेटप्रमाणे जर काही तुमच्या ग्रहांचा वाईट इफेक्ट असेल, मग त्याच्यावर उपाययोजना काय आहे, ते उपाययोजनांमार्फतसुद्धा आपण त्याचं सॉल्युशन करत असतो. त्याला आपण रेमेडीज म्हणतो. की समजा एखाद्याचा जर 2 नंबर खराब असेल, चंद्र खराब असेल, तर मग त्याच्यावर उपाय काय करायचे, कोणते रेमेडीज करायच्या. एखाद्याचं 1 खराब आहे, म्हणजे सूर्य खराब आहे, तर त्याच्यावर काय उपाय, छोटे अगदी घरगुती उपाय, काही त्याला फार मोठं असं नाही आहे. आणि न्यूमरॉलॉजी हे रॉकेट सायन्ससुद्धा नाही, हे साधं सरळ सोपं एकदम शास्त्र आहे. मी तर म्हणजे सगळ्यात सोपा अभ्यास न्यूमरॉलॉजीचाच आहे, अंकशास्त्राचाच आहे. फक्त तुम्हाला साधा अधिक बेरीज वजाबाकी करता आलं पुष्कळ आहे. बाकी त्याच्यामध्ये कोणतंही रॉकेट सायन्स नाही. कोणीही याचा अभ्यास करू शकतो. ज्याला जो स्पिरिच्युअल आहे ना, म्हणजे ज्याला अध्यात्माचं जास्त वेळ असतं ना, अशी व्यक्ती त्या न्यूमरॉलॉजीमध्ये म्हणजे शिकतात अशी व्यक्ती. तर ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी पुढल्या 30 तारखेपासून, आपल्या जानेवारीच्या 30 तारखेपासून माझे न्यूमरॉलॉजीचे क्लास चालू होत आहेत आपल्या डोंबिवलीमध्ये वेस्टला. तर जर कोणी इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच शिकून घ्या. 15 दिवसाचा क्लास असणार आहे आणि ह्या 15 दिवसाच्या क्लासमध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार आहे आणि रेमेडीज मिळणार आहेत, तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स मिळणार आहेत आणि प्रत्यक्षात तुम्हाला कसं शिकायचं, कसं काय करायचं, ह्या सगळ्याचं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार. शिवाय न्यूमरॉलॉजीच्या रिलेटेड तुम्हाला काही ॲप्स पण दिले जाणार. आणि फक्त या न्यूमरॉलॉजीमध्ये एवढंच शिकणार नाही तर आपण काय, मोबाईल न्यूमरॉलॉजी म्हणजे काय, आता बघा नंबर्स म्हणले की नंबराचा तर परिणाम सगळीकडे झाला ना. म्हणजे आपण जर जेव्हा मोबाईल घेतो तर मोबाईलचे पण नंबर आले, पण त्या नंबरांचा सुद्धा इफेक्ट आपल्यावर होतो. नंतर आपले अकाउंट नंबर, बँकेचा अकाउंट नंबर, तिथे पण नंबर्स आले अकाउंट म्हटलं की त्याचाही परिणाम आपल्यावर होत असतो. आपल्या गाडीचा नंबर, आपल्या घराचा नंबर, नंतर आपलं नावाचं सुद्धा एक व्हायब्रेशन असतं. आपल्या नावाला सुद्धा नंबर्स असतात आणि त्या म्हणजे नावाचं सुद्धा व्हायब्रेशन असतं. मग त्या व्हायब्रेशनचा सुद्धा चांगला वाईट परिणाम आपल्यावर होत असतो. मग त्या नावाचं व्हायब्रेशन जर चांगलं नसेल तर मग ते नाव कसं त्याची स्पेलिंग कशी बदलायची, ते नाव चांगलं आपल्यासाठी कसं काय करायचं, या सगळ्याचा अभ्यास आपण न्यूमरॉलॉजीमध्ये करत असतो. फॉर एक्झाम्पल मी माझं उदाहरण देते. माझं नाव मधू आहे. तर मधू हे नाव माझ्यासाठी योग्य नव्हतं म्हणजे तिची स्पेलिंग होती, ती स्पेलिंग ही चुकीच्या ग्रहावर येत होती की जी मला सूट होत नव्हती. म्हणजे त्यामुळे प्रत्येक वेळेला मला सारखं आजारपण, सारखं लॉस होणं हे होत होतं. मी माझ्या नावामध्ये फक्त S वाढवलं, मधूच केलं मी. आणि ते मधूच केल्यानंतर मी ते हे केलं, व्हायब्रेट केलं.
व्हायब्रेट म्हणजे ते रोज 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 मी लिहित गेले. एक 3 महिन्यामध्ये मला त्याचा खूप चांगला रिझल्ट आला. आणि ते नाव मी एकदम माझं लकी नाव करून घेतलं. म्हणजे मी आता बघा, बड्डे तर आपण चेंज करू शकत नाही, ती गॉड गिफ्ट आहे, बरोबर की नाही. मग आपण नाव जरी असेल तर नाव बदलू शकतो किंवा नावाची स्पेलिंग आपण बदलू शकतो. आणि त्याच्यातून सुद्धा एक चांगलं नाव किंवा आपल्याला फायदा देणारं नाव किंवा स्पेलिंग आपण ती करू शकतो. नंतर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा जर असेल, काही वेळेला बघा एखादा नंबर असतो ना, म्हणतो ना आपण फोन घेतला आणि काय ठीक होतच नाही आहे, मग काय प्रॉफिटच होतं. एखादा बिझनेस करणारा व्यक्ती असेल तर त्या बिझनेस करणाऱ्या व्यक्तीचं काय होतं, त्याला बिझनेसच त्याचा चालत नाही का, तर त्याचं एक शॉपचा नंबर चुकीचा असतो किंवा त्याचा बिझनेसचा ह्याचा अकाउंट नंबर चुकीचा असतो किंवा मोबाईल नंबर चुकीचा असतो. मग त्या जे नंबर आहे त्या नंबरांचा त्याच्यावर वाईट इफेक्ट होतो, म्हणून त्याला प्रॉफिट होत नाही. मग ते जर आपण थोडंसं नंबर इकडे तिकडे करून जर चेंजेस केले तर त्याच्यामध्ये फार मोठा त्याच्यामध्ये त्याला फायदा होऊ शकतो. आणि ह्या सगळ्याचाच आपण अभ्यास या न्यूमरॉलॉजीमध्ये, अंकशास्त्रामध्ये किंवा अंकज्योतिषमध्ये आपण करत असतो. तर हे माझा अंकज्योतिषचा क्लास आहे, हा 31 जानेवारीपासून डोंबिवलीमध्ये सुरू होत आहे. तर जे इच्छुक व्यक्ती आहे त्यांनी नक्कीच जॉईन करावं. आणि अंकज्योतिषांची किंवा जादूची अंकांची जादू काय आहे हे तुम्ही नक्कीच समजून घ्यावं. आणि इथे मी माझे व्हिडिओ इथे संपवते. तर आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. तर तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा. मी माझा नंबर तुम्हाला माझ्या प्लेम्पलेट्समध्ये पाठवणार आहे, तर तुम्ही मला संपर्क करा. आणि तुमच्या मित्रपरिवार, रिलेटिव्ज यांनासुद्धा माझा व्हिडिओ सेंड करा. नमस्कार.